संध्याकाळच्या टाइमला आपली स्प्लेंडर दिली घरात लावून आणि काढली आपली एमटी आणि 520च्या स्पीडनं आलो नांदुऱ्यात येऊन पवन भाऊचा वडापाव खाऊन आलो पीजे मेन्स वेअर वर. मला जायचं होतं ओपनिंगला. पंकज भाऊ म्हणत पाटील शर्ट चांगला नाही दिसू राहिला. पंकज भाऊ म्हणत तुम्ही हे शर्ट घाला मस्त वाटतं. आता शर्ट तर केलं चेंज पण पाटील म्हणत तुम्ही पॅन्ट बी चेंज करा. नाही करता करता दुसरा ड्रेसच घेतला गेला. माझ्या जुन्या कपड्याची हा पोऱ्या घडी करू राहिला. बरोबर ठेवजो रे नाही तर टाक्षी निघून. मग आपली एमटी राहू दिली पीजेवर आणि त्याची हंटर घेऊन आलो बजरंगबलीवर. पाटील म्हणत पहिले बदाम शेक पिऊन घ्या. बदाम शेक पिऊन आलो दर्शन घ्या. आणि हाय धीरज याच्या दुकानाची आज ओपनिंग होती. मग ओपनिंगच्या निमित्तानं त्यानं बजरंगबलीला जलाभिषेक केला आणि ओपनिंग म्हटल्यावर फटाके तर फुटणार. बजरंगबलीच्या पुढे बालाजी कॉम्प्लेक्स मध्ये धीरजनं दुकान टाकलं. शिवशक्ती सेलिब्रेशन अँड इव्हेंट. आपले मराठी माणसं कुठे ना कुठे नवीन व्यवसायाला सुरुवात करत आहे. पाहून लय चांगलं वाटतं. आणि मी ओपनिंगला गेलो त्या ठिकाणी आपले फॉलोअर आले नाही असं होऊ शकते काय. मग आपल्या सगळ्या फॉलोअर सोबत त्या ठिकाणी फोटो काढले. अगोदर आपल्या नांदुऱ्यात बर्थडे सेलिब्रेट करायला रूमच नव्हती पण आता भाऊनं बर्थडे रूमच बनवून टाकली. आता रोडवर केक कापणं बंद करून टाका. या ठिकाणी आरामात तुम्ही तुमचा बर्थडे सेलिब्रेट करू शकता. रूम एकदम खतरनाक सजवलाय पण बाकी. पण असं डेकोरेशन जर तुम्हाला तुमच्या घरी करायचं असेल तर तुम्ही याला कॉन्टॅक्ट करू शकता. ते ओपनिंग अटपल्यावर आलो नंबर प्लेटा बनवायला. आपल्या एमटीची नंबर प्लेट तुटली म्हणून नवीन बनवायला टाकले. पण तठून आलो डायरेक्ट जळगाव रोडनं जेवण करायला. या हॉटेलमध्ये आलो जेवणाची ऑर्डर दिली पण ठीक विचार आला की मी तर अशा हॉटेलमध्ये लय वेळा जेवतो पण आपली मम्मी अशा हॉटेलमध्ये जेवेलच नाही. जेवण करताना मा डोक्यात हाच विचार चालू होता की मम्मीला या हॉटेलमध्ये एकदा आणण्याचं. जेवण तर झालं पण जेवण झाल्यावर थंडीला वाजत होती आणि एवढ्या थंडीमध्ये पाटील स्नॅप काढत होते. तठून आल्यावर पाटील म्हणत चला तुम्हाला चौकात सोडून देतो. म्हटलं अरे नाही हो बा थंडीला आहे तुम्ही जा घरी मी जातो आता घरी. चला मग आजच्यासाठी एवढंच भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.